इक्विपमेंट्स होते जे डाउनलोड करायचे होते ते 100% डाउनलोड झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही। जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे। त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे। आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्या समोर त्यांनी आणलेला आहे। मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं की साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे। त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे। आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे। हा रिपोर्ट आल्यानंतरच, आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे। पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे, आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे। आणि म्हणून आपण म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न, आणि तो रिपोर्ट येईल। आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग सीबीआय असेल किंवा सीआयडी पण असेल, आता सीआयडी पण त्याच्यावरच अडकलेला आहे, कारण वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजूच शकत नाही। ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी हा विचार करण्याची आवश्यकता नाही। आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे। केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते। एक त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही कर्नाटकात FIR केला, तो तुम्ही सीआयडीला पाठवून दिला। पुन्हा एकदा समजावून सांगतो की ते तर जाऊ द्या, म्हणजे ते इंटरस्टेट FIRचं तर मी मागच्या वेळेसच सांगितलं। FIR नंतरची प्रोसेस काय आहे? FIR नंतरची प्रोसेस आहे चार्जशीट करणे। त्याकरता चार्ज तयार करावा लागतो। FIR मध्ये तुम्हाला कोण दोषी आहे हे FIR नंतर फायनल करावं लागतं, की बाबा देवेंद्र फडणवीस आहे, जयंत पाटील आहे, रोहित पवार आहे, कोणीतरी जो कोणी असेल त्याला दोषी, आणि त्याच्यावर चार्ज फ्रेम करावा लागतो, तर त्या FIRला अर्थ आहे। तो चार्ज फ्रेम करण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली कोण दोषी आहे हे ठरवावं लागेल। ते जोपर्यंत AIIBचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही। आणि म्हणून हा जो काही या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं, तो रोहित काय नाव त्याचं, तो कंपनीचा मालक त्याच्यावर करा म्हटलं, तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना। आणि प्रिलिमिनरी जो काही आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का? नाही करता येत। त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल। भावना महत्त्वाचीच आहे, पण शेवटी कायदा भावनेने चालत नाही। उद्याला कोर्टात गेला, कोर्टातनं 1 मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं, आणि मग चपराक बसेल आपल्याला। म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही। काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू। खरात प्रकरणाचा देखील उल्लेख या ठिकाणी झाला। त्याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणं होती, त्यातले 9 प्रकरणांमध्ये खरात आरोपी आहेत। 3 प्रकरणांमध्ये अजून तपास सुरू आहे। त्या सगळ्या प्रकरणांमध्ये आता चार्जशीट देखील आपण दाखल केली आहे। 2 प्रकरणं अशी होती की जी खरातनी टाकली होती, खोटी प्रकरणं होती, ती बी फायनल झालेली आहेत, की जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना त्या ठिकाणी फसवण्याकरता टाकली होती, तर ती पण आता बी फायनल केलेली आहेत। अध्यक्ष महोदय, यासोबत कृषीच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले। काय दिलं रे बाबा? विशेषतः कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली। पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही। पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिट वर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही,
हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता याच्यामध्ये आपण काय काय केलं तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना. 25,000 कोटी रुपये दरवर्षी. हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी. पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो. आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे. 95,000 कोटी रुपये. आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली. आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे.